हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे. आपल्याला छान असा गोडाचा पदार्थ करायचा आहे बघा. इथे पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं मी. असं चांगलं पीठ मस्त आपलं भिजलेलं पण आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, गॅस पेटवून घ्यायचा आहे पाहू शकता. आणि गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे. तर कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचेत बघा. आणि हे शेंगदाणे छान आपल्याला मस्त भाजून घ्यायचेत. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझी ही रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि मैत्रिणींनो, अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी रेसिपी आहे आणि पौष्टिक पण आहे, हेल्दी आहे. घरात सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा ही. आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. ते शेंगदाणे पाहू शकता आपल्याला छान असे मस्त भाजून घ्यायचे हे. ते शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत. तर आपण आता काय करायचं आहे, शेंगदाणे काढून घेऊया. आणि त्यानंतर आपल्याला इथे सफेद तीळ बघा टाकून घ्यायचेत. ते पण आपल्याला भाजून घ्यायचे चांगले. सफेद तीळ कसे मैत्रिणींनो पौष्टिक असतात, शरीरासाठी खरंच चांगले असतात. फायदे भरपूर आहे ह्याच्यामध्ये. आपल्याला आपण जर खाल्ले तर शरीराला आपल्याला खूप फायदे भेटतात. आणि गूळ पण, शेंगदाणे काहीतरी असं वेगळं केलं तर सगळी आवडीने खातात. छान आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचेत बघा. ते छान भाजून झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आता, मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे शेंगदाणे मी हे वाटून घेते. तर हे साईडला ठेवून आपण शेंगदाणे जे वाटले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बाउलमध्ये काढून घेऊया. आणि त्याच पद्धतीने दुसरे पण शेंगदाणे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून ते पण वाटून घ्यायचेत मैत्रिणींनो. ह्याच्यामध्ये तुम्ही बदाम काजू पण पेस्ट बारीक वाटून टाकू शकता. ते शेंगदाणे आपले छान वाटून झालेले आहेत. तर आपल्याला सफेद तीळ पण वाटून घ्यायचेत बघा. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही केली का पहिली कधी मला कमेंट करून नक्कीच सांगा. केली नसेल तर लगेच करायला घ्या, खूप छान होती. तर तीळ आपले बघा वाटून झालेले आहेत. आता थोडे राहिलेले ते पण वाटून घ्यायचेत आपल्याला. सर्व शेंगदाणे तीळ आपले हे मस्त वाटून झालेले आहेत मिक्सरला पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, मी हे गूळ आहे ना एकदम असा बारीक करून घेतलेला बघा. अजिबात त्याच्यात एक पण खडा नाही राहिलेला. गूळ तुम्ही किसून घ्या किंवा असं सुरीने एकदम बारीक करून घ्या. एक वाटी गूळ टाकलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पण ह्याच्यामध्ये परत टाकू शकता. आणि जे जास्त गोड नसेल खात ते एक वाटी बरोबर होती. तर सर्व छान मिक्स करून झालेले आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 2 चमचे गावरान तूप मी टाकून घेणार आहे इथे. आणि हे छान सर्व परत मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मैत्रिणींनो, ही रेसिपी खरंच पौष्टिक आहे
आणि शरीराला खूप फायदे देणारी आहे. नक्की तुम्ही एकदा करून पहा. छान मिक्स करून घ्यायचे बघा. तर हे साईडला ठेवूया आपण. आणि इथे पीठ बघा छान भिजलं आहे आपलं पीठ पण गव्हाचं आणि मऊ झालं एकदम मऊसूत. तर इथे पोळपोट घेतलं आहे मी. आता काय करायचं आहे आपल्याला छोटा उंडा करून घ्यायचा आहे. आपण जसं पोळ्या बनवतो ना पुरणाच्या डाळीच्या आणि पुरण भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे बघा. थोडंसं असं लाटून घ्यायचे पुरीसारखं. आणि जेवढं सारण आपलं भरपूर सारण भरायचं ह्याच्यामध्ये. पाहू शकता. आणि भरपूर सारण असलं ना खूप छान लागते ही तिळाची पोळी मैत्रिणींनो. तुम्ही कधी पण करू शकता, असं नाही की संक्रांतीलाच केली पाहिजे. आपल्याला जर खाऊशी वाटली तर आपण कधी पण ही पोळी करू शकतो. आणि खराब होत नाही काय नाही. 4-5 दिवस चांगले ह्या पोळ्या राहतात. कुठे जर बाहेर तुम्हाला जायचं असेल तर ह्या पोळ्या घेऊन तुम्ही बनवून घेऊन जाऊ शकता. थोडंसं पीठ लावून आपण ही पोळी छान लाटून घ्यायची बघा. आणि ह्या पोळ्यासोबत ही तिळाची पोळी सोबत काय खायचं, दूध आणि तूप टाकून मस्त त्याच्यामध्ये बुडून तुम्ही खाऊ शकता. प्रत्येकाला म्हणजे आवडीव असतं प्रत्येकाच्या. तर पाहू शकता छान अशी पोळी आपली लाटून झालेली आहे ही. जास्त जाड पण नाही करायच्या आणि जास्त एकदम पातळ पण नाही करायच्या. मीडियम साईज ठेवायची बघा अशी. तर ह्याच पद्धतीने मी दुसरी पण पोळी तुम्हाला लाटून दाखवणार आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. नक्की ट्राय करून बघा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. पाहू शकता आता मी सारण ह्याच्यामध्ये भरून घेते. भरपूर सारण टाकायचे आपल्याला, म्हणजे खायला पण तिळाची पोळी खूप छान लागते. आपण जसं पुरण भरतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचे बघा. गावाकडे तर हे पदार्थ खूप करतात. तुम्ही करता का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. आणि कुणाला कुणाला तिळाची पोळी आवडती ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला. छान अशी गोल गरगरीत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची बघा. मस्त पोळी लाटून झालेली आहे. तर आता आपण काय करायचं, गॅस पेटून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे गॅसवर तवा पेटून झाले तर तवा ठेवून घेऊया आपण. आणि थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला तव्याला. गरम झाला की तुम्ही तेल लावा किंवा तूप लावलं तरी पण चालेल. पोळी टाकून घ्यायची बघा. आता थोडंसं तेल साईडनी सोडायचे. त्यानंतर पलटी करून घ्यायची आपल्याला. आणि सगळीकडून छान मस्त भाजून घ्यायची आहे आपल्याला पोळी ही.
पाहू शकता मैत्रिणींनो, छान मस्त भाजलेली आहे. तर काढून घ्यायची आपल्याला. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण पोळी तव्यावर टाकून द्यायची. तेल सोडून घ्यायचे थोडं थोडं साईडनी. आणि पलटी मारून घ्यायची बघा आपल्याला आता. ही पण छान मस्त भाजून घ्यायची. छान भाजून झालेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. तर ही पण काढून घ्यायची आपल्याला आता. आणि अशाच पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते. तर सर्व पोळ्या आपल्या छान मस्त झालेल्या आहेत, पाहू शकता. तर ही तिळगुळाची पोळी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुणाला कुणाला आवडती ही तिळगुळाची पोळी मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा. भरपूर साऱ्या आपल्या पोळ्या ह्या झालेल्या आहेत बघा. एक वाटी तीळ आणि शेंगदाणे, एक वाटी गूळ, एक वाटी घेतले, त्याच्या भरपूर पोळ्या होत्यात. तर कशी वाटली ही मला तिळगुळाची पोळी मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींना. आवडली असेल तर लगेच करायला घ्या. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन.